बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे। पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचलेत। काळाराम मंदिरात जाऊन ते आता दर्शन घेणार आहेत। तर नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मोदींचा रोड शो सुद्धा होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी मोठी गर्दी जमलेली आहे। नाशिकमध्ये युवा राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे। तर नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू झाला आहे आणि सभा सुद्धा होणार आहे। दरम्यान निवडणुकीचं रणशिंग या ठिकाणी फुंकलं जाण्याची शक्यता आहे, कारण अगदी काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि पंतप्रधान मोदींचा हा जो त्या आधीचा नाशिक दौरा आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातोय। तर पंतप्रधान मोदी निवडणुकांच्या अनुषंगाने काही बोलतात का आणि विरोधकांविषयी काय बोलतात ते पाहावं लागणार आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या रोड शोला ही सुरुवात झालेली आहे। तर रोड शो पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। युवा राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन काही वेळानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। त्याचबरोबर ते युवकांशी संवाद साधणार आहेत, युवकांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे यावेळेला मोदी काय बोलतात त्याकडेही लक्ष असेल। पंतप्रधान मोदी हे आज महाराष्ट्रामध्ये आहेत। नाशिकमध्ये ते काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय। तर काही वेळापूर्वी विमानतळावर ते पोहोचलेले होते, तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। तेव्हाचे हे फोटोज आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान आज नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा हा दौरा आहे, त्यांचा रोड शो सुरू झाला आहे। तर युवकांसोबत ते युवकांना संबोधित सुद्धा करणार आहे। त्यामुळे यावेळेला मोदी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल आणि त्याचबरोबर नाशिककरांसाठी काही महत्त्वाची घोषणा करतात का, काही आश्वासन देतात का तेही पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे। यामुळे मोदी आजच्या या दौऱ्यामध्ये काय बोलतात याकडे लक्ष असेल। देशाचे पंतप्रधान मोदी हे नाशिकात पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा इथं चिमुकले सज्ज होते सकाळपासूनच आणि रोड शोची ही तयारी करण्यात आली होती। मागील काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींच्या या नाशिक दौऱ्याची तयारी होती। नाशिकचे पालकमंत्री तिथं ठाण मांडून बसलेले होते, त्याचबरोबर गिरीश महाजन हे सुद्धा ठाण मांडून बसलेले होते। त्यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेतला जात होता आणि त्यानंतर काल अचानक मुख्यमंत्री शिंदे सुद्धा नाशिकमध्ये पोहोचलेले होते तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि आज अखेर पंतप्रधान मोदींचं आगमन नाशिकमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलंय। दरम्यान आता त्यांचा रोड शो सुरू झाला आहे आणि रोड शो साठी मोठी गर्दी असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर चिमुकल्यांकडून मोदींचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आहे। दरम्यान युवकांशी ते आज संवाद साधणार आहेत। युवा राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल आणि त्यानंतर युवकांना ते संबोधित करणार आहेत। त्यामुळे आज ते नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज युवक दिन साजरा केला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामध्ये ते युवकांना काय सल्ला देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर काळाराम मंदिरामध्ये जाऊन पंतप्रधान मोदी हे दर्शन घेणार आहे। दरम्यान यावरून टीका सुद्धा झाली होती विरोधकांकडून, मुख्यतः ठाकरे गटाकडून, कारण ठाकरे गटानं काही दिवसांपूर्वीच ठाकरे हे काळाराम मंदिरात जाणार 22 जानेवारीला जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा असेल त्यावेळेला असं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता याच काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी सुद्धा दर्शनासाठी येणार असल्याची माहिती समोर येते। त्यावरून सुद्धा टीका करण्यात आली होती ठाकरे गटाकडून। आता पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। मोदींच्या हस्ते युवा राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे, ते युवकांना संबोधित सुद्धा करणार आहे। त्यामुळे यावेळेला नेमकं काय बोलतात ते पाहावं लागेल आणि त्याचबरोबर येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यासाठी सुद्धा रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलतात त्याकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।